तुझ्या चप्पल कुठे गेली? कापड कुठे? आमची बायको CID जायच्या लायकीची. माझी सगळी कापड लपून ठेवली. बसा बोंबल. जायची पण पंचायत करून ठेवली. कवा आला? झोपला नाही ना? झोप येते काय? तू जाऊन झोप, जास्ती जागू नकस. मग माझे काम करा. रात सुरू काम बंद, सकाळ त्याला बघू. ते काम नवो, या भाकऱ्या धर्मशाळेतल्याच गोसाव्यासनी नेऊन द्या. हा, ते गोसावी कोण? माझं साडू कमी येऊ ना. तसं नवो, मी तोंडात घास घेणार. तोच मागल्या दारी एक गोसावी आला आणि त्याने मला पोर व्हायला असा आशीर्वाद दिला. गोसाव्याच्या आशीर्वादानं पोरं होत असती तर मग आमचा काय उपयोग आहे? जास्त बडबड करू नका, उठा. कोण बडबड करते? पण माझी कापडं कुठे सापडत नाहीयेत. हे असाच उघडा लागला जाऊ काय? त्याला काय होतंय? अहो 4 पावलावर तर जायचंय. हे तुझं बरं आहे. दिस नाही राहत नाही, नुसतं राबवतात मला आपला. मी नाही जाणार जा. असं करू नका. अहो मीच गेले असते भाकऱ्या द्यायला त्या गोसाव्यासनी. मजा. पण रातची वेळ, आणि रातच्या वेळेला बाई माणसानं धर्मशाळेत जाणं बरं दिसतंय वय. मग जाताय ना वा? ठीक आहे, आता जातो. पण पुन्हा असली कामं माझी त्याने होणार नाही सांगून ठेवतो. तुमचं काय जाते? हवाय आपले जा म्हणून सांगतात. आणि तिकडे भाकरी. पण माझे कापड हे भाकऱ्या तुम्ही मागितल्या होत्या काय? होय, मी चालवतो तुमच्या घराकडे. फार मेहरबानी झाली बघा. देव तुमच्या बायकोचं कोट कल्याण करेल. तिचं कल्याण कुठलं, माझंच कल्याण व्हायचं. किती दिवस मुक्काम आहे तुमचा? आज रात्रीच निघणार आम्ही. अच्छा होय. पण का विचारताय? नाही सहज विचार. तुम्ही असं करा, तुम्ही भाकऱ्या खाऊन घ्या. बर, मी बसतो तो बरं निवांत. पण बसा शेकोटी जवळ. थंडी पण लय वाजते. बसा. बायकोनं कापड लपून ठेवली आणि म्हणे कल्याण होऊ दे तिचं. आले ते बरं झालं बघा. सुंदरीच्या गाण्याला जायची बोंब करून ठेवली माझी. दुपारी
डोळ्यात साखरेच्या पाकाची गोळी हो सारळ जुळून मन गेलं फुलून घुमे बाई पारव्याची जोडी झाली रात बाई कांदाची बरसात आता बाई पुढलं मी सांगू कशी आता बाई पुढलं मी सांगू कशी बोला पुढलं मी सांगल कशी बाई 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 पुढलं मी सांगल कशी थोबाड फोडून गोसावड्या तुझा काय झालं हे ज्या आईला गोसावी तो गोसावी बोमलायला तमाशाला येतोस ज्या आईला आम्हाला का त्रास ए नाम्या तू ओळखलं नाही का मला मी तुकाराम तू क्या आईला या डिरेसात आणि या पटक्यात मी ओळखलाच नाही तुला या आईला एवढं डिरेस घालून का फिरतोय बायकोला टांग मारण्यासाठी असलंच काहीतरी करावं लागतंय पण ते निवृत्ती कुठे गेलं हा त्याच काय झालं आम्ही दोघं आम्ही संघ जिथं आलो ती त्या हिरव्या पातळातली नव्हती का तिला बघितली आणि मला म्हणला तू बस इथंच मी तिच्या मावशीकडे जरा गुळ काढायला जातो हे बरं जमतंय त्याला राम राम सुंदरी देवी देवी ह्यो कोणाला बुवा ह्या बया तुम्ही कोण तुझा आणि देवाचा भगत हा बरं नाही मला अगं मी तुकाराम महाराज बस झालं तुझं नाटक त्या दिवशी तुझ्या बायकोने माझं कंबरड मोडलं तेव्हा शेपूट घालून पळालास आता कशाला आलाय कान घेऊन काय कित्येक वेळेला परिस्थिती ओळखून वागावं लागतंय ते काय बी सांगू नकोस मला नाही ते लुगडं आणि थाळ्या घेऊन यायचं आणि मगच बोलायचं हे बरं म्हणजे इकडनं थाप आणि तिकडनं लाफा मिरदिंग म्हणतात तो झालाय आमचा चल चालायला आलाय पुन्हा घरी जायची देखील सोय नाही आज अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.